नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती शिपाई आणि हमाल हा पेपर घेतलेला आहे। या पेपरमधील सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत। हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु खालीलपैकी कोण होते? महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु खालीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे, महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु हे गोपाळ कृष्ण गोखले हे होते। प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात, अगम्य या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे। अगम्य या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे। तर अगम्य या शब्दाचा योग्य अर्थ न समजणारे ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात, संतोष ट्रॉफी खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? संतोष ट्रॉफी ही ट्रॉफी कोणत्या एका खेळाशी संबंधित आहे? तर संतोष ट्रॉफी ही खेळाडू फुटबॉल या खेळाशी ती संबंधित आहे। प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात, गंगटोक खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? गंगटोक हे शहर खालीलपैकी कोणत्या एका राज्याची राजधानी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, गंगटोक हे शहर सिक्कीम या राज्याची राजधानी आहे। प्रश्न क्रमांक 5 पाहूयात, जागतिक पर्यावरण दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक पर्यावरण दिन खालीलपैकी केव्हा असतो? तर विद्यार्थी मित्रांनो, जागतिक पर्यावरण दिन हा 5 जून या दिवशी असतो। प्रश्न क्रमांक 6 पाहूयात, मतदाराच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये कशाचा वापर हा केला जातो? मतदाराच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये कशाचा वापर हा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 आहे, सिल्वर नायट्रेटचा हा प्रामुख्याने वापर हा केला जातो। प्रश्न क्रमांक 7 पाहूयात, भारूड हा रचना प्रकार खालीलपैकी कोणत्या संतांनी रूढ केलेला प्रकार आहे? भारूड हा रचना प्रकार खालीलपैकी कोणत्या संतांनी रूढ केलेला प्रकार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, भारूड हा रचना प्रकार संत एकनाथ महाराज यांनी रूढ केलेला तो प्रकार आहे। प्रश्न क्रमांक 8 पाहूयात, पानिपत हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामधलं ठिकाण आहे? पानिपत हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं ठिकाण आहे? तर पानिपत हे ठिकाण हरियाणा या राज्यामधलं ते ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 9 पाहूयात, केरळमधील खालीलपैकी कोणतं एक अभयारण्य आहे जे हत्तींसाठी प्रसिद्ध आहे? केरळमधील खालीलपैकी कोणतं एक अभयारण्य आहे जे हत्तींसाठी प्रसिद्ध आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, पेरियार हे अभयारण्य केरळ राज्यामध्ये असून ते हत्तींसाठी प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक 10 पाहूयात, जगामधले सर्वात मोठे बेट खालीलपैकी कोणतं आहे? जगामधलं सर्वात मोठे बेट खालीलपैकी कोणतं बेट आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, जगामधलं सर्वात मोठे बेट हे ग्रीनलँड हे बेट असून ते जगामधलं सर्वात मोठे बेट आहे। प्रश्न क्रमांक 11 पाहूयात, सजीवामधला अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल म्हणजेच खालीलपैकी काय असतो? सजीवामधला अत्यंत सावकाश होणारा बदल म्हणजेच खालीलपैकी काय असतो? तर उत्क्रांती या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 12 पाहूयात, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त मॅग्नीजचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त मॅग्नीजचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर मॅग्नीजचे सर्वात जास्त साठे महाराष्ट्र राज्यामध्ये नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मॅग्नीजचे साठे आहेत। प्रश्न क्रमांक 13 पाहूयात, वेरूळ येथील कैलास लेणी खालीलपैकी कोणत्या राजघराण्याच्या काळामध्ये कोरले गेलेले आहेत? विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारलेला आहे, महत्त्वपूर्ण आहे। वेरूळ येथील कैलास लेणी खालीलपैकी कोणत्या राजघराण्याच्या काळामध्ये कोरले गेलेले आहेत? तर राष्ट्रकूट घराणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 14 पाहूयात, सन 1857 भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? सन 1857 भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? तर विदा सावरकर यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे। प्रश्न क्रमांक 15 पाहूयात,
काजू संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? काजू संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, वेंगुर्ला सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये काजू संशोधन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 16 पाहूयात. विद्युत प्रवाह मोजण्याचं एकक खालीलपैकी कोणतं आहे? विद्युत प्रवाह मोजण्याचं एकक खालीलपैकी कोणतं आहे? तर विद्युत प्रवाह मोजण्याचं एकक ॲमीटर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 17 पाहूयात. घटक राज्यांच्या सीमा बदलण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला असतात? घटक राज्यांच्या सीमा बदलण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला असतात? तर विद्यार्थी मित्रांनो, घटक राज्यांच्या सीमा बदलण्याचे अधिकारी फक्त ऑप्शन क्रमांक 4 भारतीय संसद, ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 18 पाहूया. डेक्कन सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? डेक्कन ही एक सभा आहे, तर या डेक्कन सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर डेक्कन सभेची स्थापना महादेव गोविंद रानडे यांनी डेक्कन सभेची स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक 19 पाहूयात. विक्रम हे उपग्रह दळणवळण केंद्र पुणे जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? विक्रम हे एक उपग्रह दळणवळण केंद्र आहे, पुणे जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, विक्रम हे आर्वी या ठिकाणी आहे आणि ते पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 20 पाहूयात. महाराष्ट्रामध्ये CIDचं मुख्यालय कोणत्या एका ठिकाणी आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये CIDचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? तर CIDचं मुख्यालय हे पुणे या शहरामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 21 पाहूयात. लाला हरदयाळ यांनी गदर या संघटनेची स्थापना खालीलपैकी केव्हा केली होती? लाला हरदयाळ यांनी गदर या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली होती? तर गदर या संघटनेची स्थापना त्यांनी अमेरिका या देशामध्ये त्यांनी गदर या संघटनेची स्थापना ही केली होती. प्रश्न क्रमांक 22 पाहूयात. आशिया खंडामधला सर्वात मोठा साखर कारखाना वसंतदादा पाटील हा सहकारी साखर कारखाना आहे. आशिया खंडामधला सर्वात मोठा साखर कारखाना आहे, तर तो खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, आशिया खंडामधला सर्वात मोठा साखर कारखाना हा सांगली या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 23 पाहूयात. आगा खान पॅलेस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? आगा खान पॅलेस खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? तर आगा खान पॅलेस पुणे या शहरामध्ये ऑप्शन क्रमांक ए या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 24 पाहूयात. भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवात कोणत्या वर्षी झालेली आहे? तर भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवात ही सन 1965 या वर्षी भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवात ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक 25 पाहूयात. मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? मुरुड जंजिरा हा एक सागरी किल्ला आहे, तर तो कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला रायगड या जिल्ह्यामधला तो किल्ला आहे. प्रश्न क्रमांक 26 पाहूयात. रस्किन बॉन्ड हे खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहेत? रस्किन बॉन्ड हे खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, रस्किन बॉन्ड हे लेखक ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 27 पाहूया. आहारामधील ऊर्जेचा प्रमुख स्रोत खालीलपैकी काय असतो? आहारामधील ऊर्जेचा प्रमुख स्रोत खालीलपैकी काय असतो? तर आहारामध्ये ऊर्जेचा प्रमुख स्रोत कर्बोदके या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 28 पाहूया. तहसीलदार हा खालीलपैकी कोणत्या वर्गाचा शासकीय कर्मचारी असतो? तहसीलदार हा खालीलपैकी कोणत्या वर्गाचा शासकीय कर्मचारी असतो? तर तहसीलदार हा वर्ग 1 चा शासकीय कर्मचारी असतो. प्रश्न क्रमांक 29 पाहूयात. अखिल भारतीय सेवा यांची तरतूद खालीलपैकी कोणत्या कलमानुसार करण्यात आलेली आहे? अखिल भारतीय सेवा यांची तरतूद कोणत्या कलमानुसार करण्यात आलेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, कलम 312 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 30 नेरी ही संस्था महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे? नेरी ही संस्था खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, नेरी ही संस्था नागपूर या शहरामध्ये ती संस्था आहे.
सर्वांनी व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरतीसाठी शिपाई आणि हमाल या पदासाठी आपल्याकडे अतिसंभाव्य 15,000 पेक्षा जास्त प्रश्नसंच असलेलं एक ईबुक आहे। त्या ईबुकची प्राइस फक्त 99 रुपये आहे। त्या ईबुकमध्ये आपण अतिसंभाव्य सर्व प्रश्न कव्हर केलेले आहेत। त्यामध्ये सर्व विषयाचे सर्व प्रश्न आहेत। ते ईबुक सर्वांनी एकदा घ्यायचं आहे आणि ते वाचायचं आहे। त्यामध्ये अतिसंभाव्य प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत। येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी त्या ईबुकमध्ये सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत। जिल्हा न्यायालय भरतीसाठी अतिसंभाव्य ते प्रश्न आहेत। सर्वांनी 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये पे करून तुम्ही ते ईबुक घेऊ शकता आणि अभ्यास करू शकता।